नमस्कार, मी आहे ऋतुजा. मी आहे रुपाली. तर आम्ही एक स्पेशल सिरीज सुरू करतोय तुमच्यासाठी. तर या फेस्टिव्ह सीझन मध्ये आपल्या सगळ्यांकडे स्पेशल पदार्थ बनतात, आमच्याकडेही बनतात. तर आम्ही ते कुठल्या पद्धतीने बनवतो आणि काय काय पदार्थ आहेत ते तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. तर आज आम्ही बनवणार आहे प्रसादाचा शिरा. तर चला सुरू करूया. प्रमाण खूप सोपं आहे. 1 वाटी रवाला 1 वाटी तूप, 1 वाटी साखर, फक्त दुधाचं प्रमाण डबल असतं. आणि ड्रायफ्रुट्स आणि इलायची ह्या प्रमाणात जर तुम्ही घेतलं तर शिरा तुमचा कधीच चुकणार नाही. तूप चांगलं गरम झालंय. आता मी 1 वाटी रवा टाकते. आता हा रवा आपल्याला एकदम छान खरपूस भाजून घ्यायचा आहे, जोपर्यंत आपल्याला असं हलका लागत नाही रवा. मेन आहे की रवा चांगला भाजला पाहिजे. रवा चांगला भाजला की आपला शिरा चांगलाच होतो. दूध पण छान तापलंय आणि रवा पण पूर्ण भाजून झालाय. असा कलर आला पाहिजे. आणि दूध टाकून हलवत राहायचं आपल्याला. असं टेक्स्चर आलं की मग थोडा वेळ झाकून ठेवायचं. हे असं तूप सुटलेलं दिसते, असं हे झालं पाहिजे. मग तुम्ही त्याच्यात साखर टाका. आता आपल्याला परत झाकण ठेवायचं. आता इलायची पावडर टाकते आणि ड्रायफ्रुट्स. आता 5 मिनिटं वाफ दिली की शिरा रेडी. तर अशा प्रकारे शिरा रेडी आहे. सगळं देवाला वगैरे दाखवून सगळं झालंय. आता आमचा टर्न आहे. मस्त वाव. झालंय.